दिवसाला पाणी, 8 दिवसाला पाणी, 8 दिवसाला पाणी. या निसर्गस्थ प्रशासनाचा करायचं काय? या निसर्गस्थ प्रशासनाचा करायचं काय? या निसर्गस्थ प्रशासनाचं करायचं काय? बाळासाहेब ठाकरे तुम्हारे बडो. काय मागणी केली आहे? बीड नगरपालिकेत पाणी अवेलेबल असताना लोकांना 25-25 दिवसाला पाणी अवेलेबल होतं. नगरपालिकेत 30 दिवसाला पाणी येते. नगरपालिका प्रशासन या प्रकरणात कसल्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही किंवा त्यांचं झालेलं काम दिसत नाही. बीडला 2 पाईपलाईन एक अमृत जलचं एक पाणी येतं आणि बीडला एक मागे पाणी पुरवठ्याची योजना झालेली होती, त्या दोन्हीतून पाणी येतं. तरीही बीड शहराची पाणी उपलब्ध होत नाही लोकांना खूप त्रास होतोय. लोक 500-500, 1000-1000 रुपयाला पाण्याचा टँकर विकत घेऊन पाण्याची तहान भागवत आहेत. मग आता कसं आंदोलन केलं? या ठिकाणी नगरपालिकेचा धिक्कार करण्यासाठी नगरपालिकेला मडक्याचं तोरण बांधलंय आणि कोरडं लोकांना पाणी प्यायला नाही याच्यासाठी माडके फोडून नगरपालिकेला जाग यावी यासाठी शिवसेनेने घोषणा देऊन त्यांना जाग येण्यासाठी डबडं वाजून त्यांना मटके फोडून त्यांना आवाज उठवण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत. पण ह्या आंदोलनाला उशीर झाला असं वाटत नाही का? कारण महिनाभरापासून ही परिस्थिती आहे. नाही भैया, या ठिकाणी शहरात आज कुणीही आंदोलन करायला पुढे आलेलं नाही. आम्ही शिवसेना हा एकमेव प्रमुख पक्ष आहे की या ठिकाणी लोकांच्या भावना जाणून या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी उपलब्ध झालेला आहे. आपण जर पाहिलं तर पालकमंत्री असतील, हे तर एकदम बरोबर आहे. भूलतापा देऊनच वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतायत. पण या ठिकाणी सर्व लोकांच्या जनतेच्या लक्षात येतंय की आपल्याला हे सर्व लोक भूलतापा देत आहेत आणि खोटं बोलून वेळ भागवण्याचा प्रयत्न करतायत. आम्हाला एवढ्या महिलांना घेऊन नगरपालिकेमध्ये यावं लागलं. याचं कारणच की तीव्र भीषण पाणी टंचाई आहे. गेले 1 महिन्यापासून आमच्याकडे पाण्याचा कोणी विचार करत नाहीये. मग एवढी मतं देऊन उपयोग काय? आम्हाला वर्षाला 15 दिवसालाच पाणी असतं. नियमित पाणी पुरवठा देखील नसतो. तळ जर आमच्या जवळ असेल 10 किलोमीटर वरती तर मग पाणी नसून उपयोग काय त्या तळ्याचा? आम्हाला 1000 लिटर टँकर साठी 400 रुपये दर याप्रमाणे पैसे मोजावे लागत आहेत. विनंती आहे की आमची एवढी परेशानी पाण्यामुळं काय सांगा तुम्हाला. आज 500 रुपयाला कालच्या धरून टँकर झाले. आजपर्यंत 400ला होतं, कालपासून 500ला झालं. आम्ही 500 दिले काय 500ला झालं कालच्यापासून. आजपर्यंत 400ला देत होते. पण आता उद्यापासून तर टँकरवाला काय म्हणला 1000 रुपयाशिवाय आम्ही पाणी तुमच्या कॉलनीला भेटणार नाही. मग एवढे पैसे कुठून आणायचे आम्ही सांगा? आणि महिलाला तर पाणीच लागतं ना जास्त, म्हणून आम्ही नुसत्या महिला आलो. 20-25 जणीचा अर्ज आहे, काढा तो अर्ज द्या त्यांच्याकडे. 25 आहेत महिलांचा अर्ज. पण आम्ही एवढ्याच आलोत. म्हणलं पहिल्याने आम्ही थोड्या जाऊ, नंतर आपल्याला पाणी पुरवठा केला तर आपल्याला कशाला देऊ. नंतर जर आम्हाला पाणी नाही दिलं तर आमच्या कॉलनीमध्ये 100 महिला आहेत किती, तर तेवढ्या बी आम्ही इथं येऊन बसू उपोषणला. पाणी जर नाही आलं करावं काय तिथं राहून सांगा? घर राहून करावं काय? सरकार कशाला आहे? सरकार मानलंय कशा करता? पाणी तरी पुरवा ना आम्हाला. अन्न नका पुरवा. अन्न बंद झालं आता. राशन बंद झालं ना, पण पाणी तरी फुकटचं पुरवा ना आम्हाला. नसल पुरवणं होत तर सांगा. आणि ह्या कॉलनीची फजिती 12 महिने किती 15 दिवसाशिवाय पाणी नाहीच. पण आता तर ना 2 महिन्यापासून महिन्यालाच पाणी. मी असे ना दिवस टिपून ठेवले, तारीख टिपून ठेवली की आज किती दिवस झाला आपल्याला पाणी नाही, किती दिवस झालं काय नाही. करायचं कसं? कधी कुणाचे मालक घरी नसते, कुणाचे ड्युटीला गेलेले आहेत, कुणाचे कामाला गेलेले आहेत. महिलांनी करायचं काय? पाणी तरी द्या ना आम्हाला.